मंडळीचे आचार्य रेव्हरंड गिरीश गायकवाड यांचे की आज प्रभूच्या वचनावर मार्गदर्शन करण्याची त्यांनी मला संधी दिली. आजच्या मननासाठी निवडलेला जो शास्त्रभाग आहे दुसरे तिमोथी याचा दुसरा अध्याय 19 ते 21 वचने. आणि स्तोत्र संहितेमध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराचे वचन हे आपल्या पावलांकरिता दिवा आहे आणि आपल्या जगण्यासाठी मार्गदर्शक आहे. तर आपण वचनाकडे वळण्यापूर्वी प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अत्यंत थोर माझ्या सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव असो. हे प्रभू, आजचा सुंदरसा दिवस तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित केलास त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि प्रभूचे वचन तू आज आमच्यासाठी आणलेलं आहेस त्यासाठी देखील तुझे उपकार मानतो. हे वचन समजून घेण्यासाठी देवबाप्पा आमच्या मनाची तू तयारी करून घे. आणि प्रभू, बोलत असताना माझ्या ओठामुखाला तू स्पर्श कर. तुझ्या पवित्र आज्ञेचं सहाय्य आणि मार्गदर्शन मला लाभू दे. आणि प्रभू, या वचनाद्वारे तुझा गौरव, स्तुती आणि सेवा होऊ दे. इथून पुढची संपूर्ण वेळ तुझ्या हाती देत आहे. धन्य थोर महान परमेश्वर, आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या सर्वोच्च, सर्वश्रेष्ठ आणि अतुलनीय नावाची प्रार्थना सादर करते म्हणून तू ऐक. आमेन. नवीन करारामध्ये पौलाने जी पत्र लिहिलेली आहेत त्यातील काही पत्र ही विशिष्ट मंडळीकरिता लिहिलेली आहेत आणि काही पत्र ही पालकांना लिहिलेली आहेत. जे मंडळीचे पालक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी, त्यांना धीर आणि हिंमत देण्यासाठी त्यांनी हे पत्र लिहिलेले आहे. आणि तिमोथी हा देखील एफिसस या मंडळीचा पालक होता आणि त्या मंडळीमध्ये ज्या समस्या होत्या त्या पौलाने ऐकल्या होत्या आणि तेव्हा त्याने हे पत्र तिमोथ्याला लिहिलेलं आहे. हे पालकीय स्वरूपाचं पत्र आहे. प्रियानो, पौल हा तुरुंगवासात होता आणि त्याचा अंत समय जवळ आला आहे हे त्याला माहीत होतं. आणि त्या दुःखात, त्या वेदनेत असतानाही त्याला तिमोथ्याची काळजी वाटत होती. का ही काळजी वाटत होती? कारण तिमोथ्याच्या स्वतःच्या काही वैयक्तिक समस्या होत्या आणि त्याचबरोबर ज्या मंडळीमध्ये तो सेवा देत होता त्या मंडळीमध्येही अनेक समस्या होत्या. मंडळीमध्ये सर्वात पहिली मोठी समस्या होती ती म्हणजे खोट्या शिक्षणाचा प्रसार होत होता. रोममधील या मंडळीमध्ये खोट्या शिक्षणाचा प्रसार होत असल्यामुळे बरेच लोक त्या खोट्या शिक्षणामध्ये गुंतू लागले होते आणि प्रभूवरील त्यांचा विश्वास डळमळत होता. ही पहिली समस्या होती. दुसरी समस्या त्या मंडळीमध्ये अशी होती की बेशिस्तपणा. मंडळीतला प्रत्येक व्यक्ती, सभासद त्याच्या मनाला येईल तसं वागत होता. स्त्री पुरुष यांच्याकडून अनेक चुकीचे प्रकार घडले जात होते आणि त्यामुळे तिमोथी अस्वस्थ होता. हा बेशिस्तपणा पाहून त्याचं मन डळमळीत झालं होतं, अस्थिर, अशांत. तिसरी समस्या होती मंडळीमध्ये काम करणारे जे सेवक होते ते पैशाच्या लोभासाठी सेवा देत होते. मंडळीमध्ये भ्रष्टाचार वाढलेला होता. ही तिसरी आणि मोठी समस्या. आणि मंडळीतला हा गोंधळ, एकसूत्रता नसणं, असा अस्थिर विश्वास, यामुळे काही लोक मंडळी सोडून दुसरीकडे जात होते. ही मंडळीतली समस्या. आणि ही समस्या पाहून तिमोथी हा स्वतः अस्थिर झाला. त्याला भीती वाटायला लागली. कारण नंबर 1, तो तरुण होता.
फार लहान वयामध्ये त्याने प्रभूला ग्रहण केलं होतं आणि त्या मंडळीचा सेवक म्हणून तो कार्य करत होता. तरुण होता आणि मंडळीमध्ये जे ज्येष्ठ होते, जे वरिष्ठ होते, ते सभासद त्याला हवा तसा मान सन्मान देत नव्हते, त्याचा तिरस्कार करत होते, त्याला तुच्छ लेखत होते आणि म्हणून तो तिमोथी अतिशय नाराज होता. दुसरी महत्वाची समस्या अशी होती की तिमोथी हा शरीराने कमजोर होता, कारण त्याला सतत काही ना काही त्रास होत असे, पोटदुखीचा त्रास काही ना काही. मला असं वाटतं की कदाचित ही एक मानसिक समस्या असावी, कारण एखाद्या गोष्टीची जेव्हा भीती वाटते ना प्रियांनो, तेव्हा अचानक पोटदुखी सुरू होते. असा अनुभव आहे माझा स्वतःचा की हे करायचं नसेल तर बाबा पोट दुखतंय. म्हणजे तिमोथीच्या बाबतीतही मंडळीतल्या या समस्या पाहून कदाचित त्याचं शरीर हे त्याला कमजोर वाटत असेल. मी काय करू, कसं या मंडळीला एकत्रित करू, ही अस्थिरता त्याच्या मनात होती आणि कुठेतरी त्याचा देखील विश्वास डळमळीत होत होता. आणि या सगळ्या समस्या असल्यामुळे पौलाला वाटलं की आता तिमोथी या मंडळीमध्ये टिकून राहावा, या मंडळीला त्याने एकसंध करावं, ख्रिस्ताच्या विश्वासात आणावं, तर त्याने ही मंडळी सोडून जाऊ नये. म्हणून पौलाने त्याच्या अंतसमयामध्ये त्याला प्रोत्साहन देणारं, त्याला मार्गदर्शन करणारं आणि त्याच्या जीवनाचं खरं ध्येय काय आहे हे सांगणारं पत्र लिहिलं. आणि हे पत्र आहे दुसरे तिमोथी. त्याचप्रमाणे पहिल्या तिमोथीमध्ये देखील तेच पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये देखील त्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आत्ताच आपण वचनं वाचली 19 ते 21 आणि यामध्ये 21वं जे वचन आहे पहा, मी 20वं वचन वाचते. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मान मान्यतेच्या कार्यासाठी होतो आणि काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे सुंदर वचन पौलाने त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. काय सांगितलंय त्याने की एका मोठ्या घरामध्ये 4 प्रकारची पात्र आहेत. सोने, रुपे म्हणजे चांदी, लाकूड लाकडाची आणि 4थं पात्र आहे मातीचं. प्रियांनो, या प्रत्येक पात्राचा जो धातू आहे, त्याची जी गुणवत्ता आहे, त्याची जी क्वालिटी आहे ना, ती वेगवेगळी आहे. वेगवेगळी. सोनं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, शुद्ध, पवित्र आणि राज दरबारामध्ये राजे रजवाडे श्रीमंत लोकांच्या घरात दिसणारं ते धातू आणि देवाच्या सेवेमध्ये वापरला जाणार. बरोबर? सोनं अतिशय शुद्ध, पवित्र. दुसरं जे पात्र होतं ते पात्र होतं रुपयाचं, चांदीचं. ते पात्रही शुद्ध आहे, चमकदार आहे आणि म्हणून ते देखील उच्च कामासाठी वापरलं जातं. त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी होतो आणि भरपूर उपयोगी अशी ही 2 पात्र आहेत, हे 2 धातू आहेत. आणि म्हणून त्याला पौल म्हणत आहे की त्याचा उपयोग कशासाठी होतोय? मान मान्यतेच्या कार्यासाठी, म्हणजे मोठ्या प्रभूच्या सेवेसाठी, देवघरामध्ये देवाच्या सेवेसाठी या पात्रांचा उपयोग होतो. आणि दुसरी 2 पात्र, लाकडाची आणि मातीची. लाकडाचं आणि मातीचं पात्र जे आहे ते जास्त टिकाऊ नसतं. त्याला शुद्ध करणं सारखं खूप कठीण जातं, त्याची खूप काळजी घ्यावी लागते आणि म्हणून काय होतं की त्याचा उपयोग
कमी केला जातो. काही खास गोष्टींसाठी जिथे जास्त आपला हात जात नाही किंवा जिथे जास्त आपण त्याचा उपयोग करत नाही अशा ठिकाणी ते ठेवलं जातं. म्हणून त्याला म्हटलेलं आहे हलक्या कामासाठी वापरलं जाणारं पात्र. मी देखील वचन वाचताना विचार केला की तिमोथेला पौल या 4 पात्रांविषयी का सांगत आहे. सोनं, रूप, लाकूड आणि माती. त्याचे 2 भाग केलेत त्याने. मान्यतेच्या कार्यासाठी आणि दुसरा भाग आहे तो हलक्या कामासाठी. आता हे मोठंच घर म्हणजे तिमोथेया जिथे कार्य करत होता, जिथे सेवा करत होता, ती देवाची मंडळी. लक्ष देऊ नये. हे मोठं घर म्हणजे तिमोथेया जिथे काम करत होता, सेवा करत होता, ती देवाची मंडळी. आणि ही जे पात्र आहेत ते पात्र म्हणजे त्या मंडळीतले सभासद. आता प्रत्येक मंडळीतला प्रत्येक व्यक्ती एकसारखा नसतो, त्यात वेगळेपण असतं. प्रत्येकामध्ये काही चांगले गुण असतात, काही दोषही असतात. प्रत्येकाचा विश्वास एकसारखा नसतो, प्रत्येकाची सेवा एकसारखी नसते. आणि म्हणून पौल हे उदाहरण देत आहे. सोन्याचं पात्र असलेली लोकसमुदाय किंवा त्या मंडळीतले काही लोकांचा गट, तो कसा, जे प्रभूच्या विश्वासामध्ये पूर्ण आहेत, जे नीतिमान, शुद्ध, पवित्र आहेत आणि ज्यांचं जीवन पूर्णपणे परमेश्वराला समर्पित आहे असे लोक. म्हणजे कोण? सोन्याचं पात्र. पूर्ण शुद्ध, पूर्ण पवित्र, पूर्ण देवाला समर्पित, तन मन धन अर्पण. त्यांना म्हटलेलं आहे सोन्याचं पात्र. दुसरं पात्र आहे चांदीचं, रुप्याचं. ते देखील नीतिमान आहेत, पवित्र आहेत, पण प्रभूच्या सेवेत निष्ठावान आहेत. समर्पण थोडंसं पूर्ण नाही पण निष्ठावान आहेत आणि सदैव प्रभूच्या सेवेला तत्पर आहेत, हजर आहेत. ते म्हणजे चांदीचं पात्र. तिसरं पात्र म्हणजे लाकडाचं, लाकूड. अशा लोकांचा गट जे प्रभूच्या विश्वासात आहेत पण अस्थिर, अशांत. संकट आलं, परीक्षा आल्या की लगेच खचून जाणारे, लगेच हिंमत हारणारे आणि लगेच प्रभूपासून दूर जाणारे, ते म्हणजे लाकडाची पात्र. आणि चौथं पात्र आहे ते म्हणजे मातीचं पात्र. माती हातात, मातीचा माठ खाली टाकला की त्यावेळेला त्याचे लगेच क्षणात तुकडे तुकडे तुकडे. नामधारी ख्रिस्ती. फक्त जन्मतः ख्रिस्ती आहोत म्हणून ख्रिस्ती आहोत. मंडळीमध्ये काय चाललंय, जगामध्ये काय चाललंय, देवाच्या राज्यात काय करायला पाहिजे याविषयी अज्ञानात असणारे लोक म्हणजे मातीचं पात्र. कारण ते फक्त आणि फक्त जगिक जीवनात व्यस्त असतात आणि फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, कार्यासाठी ते मंडळीमध्ये येत असतात. ते मातीचं पात्र की जे लगेच फुटू शकतं. विश्वास अतिशय कमकुवत. अशी 4 प्रकारची पात्र या मंडळीमध्ये असतात हे पौल तिमोथेयाला सांगत होते. आता मगाशी मी पौलाचं तिमोथेयाचं वैयक्तिक जीवन सांगितलं की तो देखील कसा झाला होता, अस्थिर होता, अशांत होता. त्याचाही विश्वास डळमळीत झाला होता आणि ही
गोष्ट त्याच्या जीवनामध्ये शिरकाव करत होती आणि त्यामुळे तो घाबरत होता, त्याला भीती वाटत होती, तो लाजत होता, कारण वयाने तरुण होता. आणि पौल त्याला सांगतोय की तिमथ्या, हे जे लाकूड आणि मातीचं पात्र आहे, कदाचित पौलाचा रोष तिमथ्याकडे असावा. प्रियांनो, आज आपल्याला हे वचन आहे ना पुन्हा एकदा स्वतःची पडताळणी करायला सांगतं, स्वतःचं आत्मपरीक्षण करायला सांगतं की मी कोणत्या पात्रात आहे, मी कोणतं पात्र आहे प्रभूच्या दृष्टीने. आता इथे म्हटलेलं आहे की सोने आणि चांदीची पात्र ही मान्यतेसाठी आहेत, मोठ्या कामांसाठी आहेत, आदर सन्मानासाठी आहेत, आणि जी दुसरी 2 पात्र आहेत ती मात्र हलक्या दर्जाची कामं करण्यासाठी आहेत. परंतु त्यांच्या जीवनामध्ये ही निरुपयोगिता असं का असावं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना, की मंडळीमध्ये हे अस्थिर, अविश्वासात डळमळीत असणारे का आहेत, कशासाठी आहेत? तर त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे अशुद्धता. अशुद्धता. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात अशुद्धता, अनीती आपल्याला दिसून येते. आणि ती मी चंदन ब्रदरला सांगेल की कृपया वाचा, ती अशुद्धता कोणती आहे. राग, लोभ, मत्सर, गर्व, अहंकार, मीपण, निंदा, खोटेपणा, धूर्तता, आळस, व्यभिचार, व्यसनाधीनता, अनाचार, बेशिस्तपणा आणि लबाडी. ही अशुद्धता. आता ही जी मी इथे PPTवर दाखवलेली आहे ना, ती मोजकी आहे. जर आपण पवित्र शास्त्र उघडलं आणि अतिशय बारकाईने त्याचं वाचन केलं तर दिवसही पुरणार नाही इतकी अशुद्धता आपल्याला त्याच्यामध्ये लोकांमध्ये, इस्रायल लोकांमध्ये पाहायला मिळेल. की दिवसही पुरणार नाही, सांगूनही संपणार नाही इतकी अशुद्धता, अनीती मानवाच्या जीवनामध्ये आहे. आणि या अशुद्धतेमुळे, या अनीतीमुळे तो प्रभूपासून दूर आहे. लेवियामध्ये सांगितलंय ना देवाने की मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र असा, आणि जे पवित्र आहे तेच मला प्रिय आहे, तेच माझ्या समोर सादर झालं पाहिजे. आणि जे पवित्र नाही, जे अशुद्ध आहे, जी अनीती आहे, जे पाप आहे, ते कधी प्रभूच्या सानिध्यात येत नाही. कारण सैतान त्यांना तसं करू देत नाही, कारण ते सैतानाच्या जोखडाखाली, बंधनाखाली ते अडकलेले आहेत. ही मातीची आणि लाकडाची पात्र. आणि म्हणून ते प्रभूला सेवा देऊ शकत नाही. त्यांचं जीवन हे वैयक्तिक जीवन, जगिक जीवनामध्ये व्यस्त आहे. खाणं, पिणं, घर, संसार, नोकरी याच्यातच ते व्यस्त आहेत आणि प्रभूसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. आणि म्हणून काय झालेलं आहे, देवाबरोबर त्यांची सहभागिता तुटलेली आहे. देवापासून ते दूर आहेत, कारण अशुद्धता त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि ते कशात जास्त वेळ घालवतात, या अंतःकरणातले दुष्ट विचार, त्याच्यातच त्यांचा दिवसातला बराचसा भाग हा वाया जात असतो. आताच आम्ही नीतिसूत्राचा अभ्यास करत आहोत, पुस्तकाचा. शलोमोन राजाने नीतिसूत्रामध्ये आपण कसं वागलं पाहिजे हे खूप सुंदररित्या सांगितलेलं आहे. आणि एक वचन मी वाचलं आणि माझ्या हृदयाला मला खूप दुःख झालं. त्याच्यात लिहिलं होतं, त्याच्यात लिहिलेलं आहे, जो स्वतःचा राग शमवतो तो महाबुद्धिमान होय. आणि प्रियांनो, मी स्वतःचा राग पटकन शमवू शकत नाही.
त्या वचनाने मला माझी अनीती, माझी अशुद्धता मला दाखवून दिली, की जो राग शमवू शकत नाही तो कसा आहे, मूर्ख. आणि ते वचन माझ्या हृदयाला इतकं लागलं का, कारण मी ते करू शकत नाही. म्हणजे देवाच्या दृष्टीने मी कोण आहे, मूर्ख. आज ती लाकडाची आणि मातीची पात्र त्या अनीतीने इतकी भरलेली आहेत, त्या अशुद्धतेने इतकी भरलेली आहेत की आज ती प्रभूच्या जवळ येण्यास पात्र नाहीत. ती निरुपयोगी आहेत, ती व्यर्थ आहेत. त्यांचं जीवन फक्त स्वतःसाठी जगणं, कुटुंबासाठी जगणं आणि नंतर ते शेवटी मातीत जाऊन मिसळणं. कवडीमोल, व्यर्थ, निरुपयोगी. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे लाकडाची आणि मातीची पात्र. विचार करा, काही अशुद्धता, ही अनीती, यातले काही गोष्टी माझ्या जीवनात आहेत का, माझ्या अंतःकरणात आहेत का? जर असतील तर मी प्रभूपासून दूर आहे. मी ते लाकडाचं आणि मातीचं पात्र आहे जे अशुद्धतेने भरलेलं आहे आणि जे प्रभूला नको आहे. त्याचं जीवन व्यर्थ आहे, निरुपयोगी आहे. त्या जीवनाचा देवाच्या राज्यासाठी काहीच उपयोग नाही. आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे हलक्या कामासाठी वापरली जाणारी पात्र. कारण देवाच्या राज्यामध्ये त्यांचा काहीच उपयोग नाही, म्हणून ते हलक्या कामासाठी स्वतःचं जीवन जगताच झालं. पण 19वे वचन सांगतंय, तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे, प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे. त्याने अनीतीपासून दूर राहावे. आपला देव आपल्यावर इतकी प्रीती करतो, इतकं प्रेम करतो ना, की त्याला कोणतंही पात्र असं व्यर्थ जाऊ द्यायचं नाही. त्याची इच्छा आहे की प्रत्येकाने माझ्या जवळ यावं, प्रत्येकाने. आणि म्हणून या पवित्र शास्त्रामध्ये ते वचन दिलेलं आहे की तुम्ही अनीतीपासून दूर राहा. जो इथे बसलेला प्रत्येक जण प्रभूचं नाव घेतो, प्रभूला ओळखतो, त्याने स्वतःला अनीतीपासून दूर ठेवावं आणि आपलं जीवन हे परमेश्वराला समर्पित करावं. ही प्रभूची इच्छा आहे. हे अभिवचन आहे आपल्यासाठी की जर तुम्ही असं कराल तर तुम्हाला धुण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, तुमची अशुद्धता हे शुद्धतेमध्ये बदलण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे ना की हे देवाचं वचन हा एक खांब आहे, पाया आहे आणि तो अतिशय विश्वसनीय आहे आणि ते वचन सत्य आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये तो पूर्ण करू शकतो. आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला या अनीतीपासून, या अशुद्धतेपासून दूर करणारा एकच एक नाव या स्वर्गात, स्वर्गाच्या वर, या धरतीवर, या पृथ्वीच्या खाली एकच नाव आहे आणि ते नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आजच सुंदरसं गाणं निवडलं पालखीबाईंनी, नारायण वामन टिळकांचं. सुंदर देऊळ हृदय हे माझे, तेथेच विराजे देव बाप, समक्षता त्याची राखी शुद्ध ह्याला, सदा अशुद्धाला दूर ठेवी. काय सुंदर ओळी आहेत. कवी नारायण वामन टिळक म्हणतात की जेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये माझा प्रभू आहे तेव्हा माझी अंतःकरणातली ही अशुद्धता, ही अनीती त्याच्या उपस्थितीत राहूच शकत नाही. माझं अंतःकरण निर्मळ करणारा, शुद्ध करणारा तोच तो एक आहे. समक्षता त्याची राखी शुद्ध याला, सदा अशुद्धाला दूर ठेवी. पहिले योहान
याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन काय सांगतं? ब्रदर वाचा प्लीज. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त त्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. प्रभू येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आणि पॉल तिमथ्याला ते आठवण करून देत आहे. कारण भय, भीती, घाबरटपणा, त्याच्यानंतर अनारोग्य, थोडंसं परमेश्वरावरील त्याचा डळमळीत होणारा विश्वास त्याला मजबूत राखण्यासाठी पौल सांगत आहे की तुझी ही जी अस्थिरता आहे, तुझी ही जी भीती आहे, तुझ्या मनामध्ये जी लाज आहे किंवा जी अनिती तुझ्या मनामध्ये शिरकाव करत आहे, त्याला धुणारं फक्त एकच नाव आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आपल्या सर्वांना प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला आपण आपल्या हृदयामध्ये विराजमान केले पाहिजे. पण विराजमान करायचं म्हणजे काय? त्याला आपल्या हृदयामध्ये आणायचं म्हणजे करायचं काय नेमकं? तर हे जे वचन आहे हे रोज आणि रोज वाचायचं. कारण हा आरसा आहे, ही चाळणी आहे आपल्या जीवनातली अशुद्धता वेगळी करणारी, आपल्या जीवनातली अनिती आपल्याला दाखवणार. हे देवाचं वचन आपण फक्त वाचतो आणि सोडून देतो. परंतु नुसतं वाचणं महत्त्वाचं नाही आहे. मला दिवसातून 1 अध्याय वाचायला पाहिजे, दिवसातून 5 वचनं, असं काही नाही आहे. एक वचन वाचा, पण त्याच्यावर 10 मिनिटं डोळे बंद करून विचार करा आणि माझ्या जीवनामध्ये त्याचं लागूकरण काय आहे ते पहा. ते आहे मनन आणि चिंतन. दिवसातून 1 वचन जरी वाचलं आणि ते माझ्या जीवनामध्ये कसं कार्य करत आहे हे पाहिलं तर आपली अशुद्धता काय, आपली अनिती काय हे आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून देवाचं वचन हे पवित्र शास्त्र रोज वाचणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून बाळासाहेब तेच रोज सांगतात, देवाचं वचन वाचा. कारण तुम्ही कोण आहात याची जाणीव तो तुम्हाला करून देईल. दुसरं आहे प्रार्थनेसाठी सदैव तयार असा, तत्पर असा. तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना निरंतर असली पाहिजे. जितकं तुम्हाला शक्य असेल तितकं मंडळीमध्ये प्रार्थनेला या. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही प्रार्थनेला महत्त्वाचं स्थान द्या. म्हणजे ही अशुद्धता दूर करण्यासाठी तुम्हाला प्रभूकडून शक्ती आणि सामर्थ्य मिळेल. आणि तिसरं म्हणजे प्रभूसाठी समर्पित सेवा देण्याचा प्रयत्न करा. प्रभूच्या सेवेसाठी हजर राहा, तयार राहा. कारण जो प्रभूच्या सेवेला वेळ देऊ शकत नाही, जो तयार राहू शकत नाही, प्रभूच्या देवाच्या राज्यामध्ये, स्वर्गीय राज्याच्या वाढीमध्ये त्याचा उपयोगच नाही आहे ना. ते निरुपयोगी पात्र आहे. आणि म्हणून देवाने सांगितलं ना की तुम्ही उपयुक्त पात्र व्हा, प्रभूच्या सेवेमध्ये हजर राहा. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींनी जितकं आपण देवाच्या सानिध्यात राहू, जितकं आपण देवाच्या सहवासामध्ये वाढू, तेवढी ही अनिती, अशुद्धता एक एक करून आपल्या जीवनातून नष्ट होत जाईल. आणि नीती, शुद्धता आपल्या हृदयामध्ये विराजमान करेल. देवाची प्रीती, शांती, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. या गोष्टी या शुद्धतेच्या, पावित्र्याच्या गोष्टी आहेत. आणि जर या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत प्रियांनो, तर खरं आपण प्रभूच्या सेवेसाठी निवडले जाणारे एक पात्र आहोत. काय काय लिहिलंय त्याच्यामध्ये पहा. आनंद, प्रीती, शांती, उदारता, दया, नम्रता, सौम्यता, नीतिमत्ता, उपकारीपणा, प्रामाणिकपणा, उदोपयोगीपणा, सेवाभाव, समानता आणि कृतज्ञता. ह्या आणि ह्यासारख्या अनेक गोष्टी आपल्या प्रभूच्या, आपण प्रभूच्या सानिध्यात आहोत, त्याच्या जवळ आहोत.
देवाबरोबर असलेली आपली सहभागिता ही घट्ट आहे, त्याचं हे उदाहरण आहे. जो स्वतःला अनितीपासून दूर ठेवतो तो प्रभूच्या जवळ असतो, आणि जो प्रभूच्या जवळ असतो त्याच्यामध्ये ही सर्व शुद्धता आपल्याला दिसून येते. आणि म्हणून हे जे मूल्य आहेत हे आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी आपण सतत आणि सतत आणि सतत प्रयत्न केला पाहिजे. नवीन करारामध्ये यहुदा इस्करियोत याचं उदाहरण आहे. त्याने प्रभूला विकलं, हो ना, आणि लबाडी केली, पैशाचा लोभ केला, आणि काय झालं, त्याने स्वतःचं जीवन नष्ट केलं. प्रेषितांची कृत्ये याच्यामध्ये हनन्या आणि सप्फिरा यांचं उदाहरण आहे. देवाच्या सेवेसाठी त्यांनी त्यांची संपूर्ण मालमत्ता विकली आणि काही भाग स्वतःकडे ठेवला आणि प्रेषितांच्या चरणी बाकीचा भाग दिला आणि म्हणाले, आम्ही सर्व संपत्ती दिलेली आहे. त्यांनी परमेश्वराबरोबर लबाडी केली आणि तिथेच त्यांच्या जीवनाचा अंत झाला. आणि हे जीवन असं विनाशाकडे जाणारं, असं मृत्यू लोकाकडे जाणारं निरुपयोगी व्यर्थ जीवन म्हणजेच ते मातीचं पात्र, ते लाकडाचं पात्र. पण देवाला ते मंजूर नाही आहे आणि तो म्हणतो की तुम्ही ही सर्व मलिनता नष्ट करा आणि तुम्ही काय व्हा, पवित्र व्हा. पुढच्या वचनामध्ये बघा काय सांगितलंय, म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, या अशुद्धतेपासून जर तुम्ही स्वतःला शुद्ध कराल तर काय होणार आहे, तुम्ही पवित्र केलेले. वचनात काय सांगितलंय, जो स्वतःला अशुद्धतेपासून, अनितीपासून, पापापासून दूर ठेवतो तो शुद्ध होय आणि तो माझ्यासाठी पवित्र केलेला आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे, स्वामीला उपयोगी पडणारे, म्हणजे देवाच्या सेवेमध्ये त्यांची निवड होणार आहे. परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी ते पात्र निवडलं जाणार आहे आणि त्या पात्राला प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र ते ठरेल. मानाचे पात्र जे निरुपयोगी आहे, जे व्यर्थ आहे, ज्याचा काहीच उपयोग नाही आहे देवाच्या राज्याच्या वाढीसाठी, ते पात्र जेव्हा स्वतःला आतून शुद्ध करेल, जेव्हा स्वतःला शुद्धतेने भरेल, ते प्रभूला प्रिय असेल. प्रभू त्याच्याकडे पाहतोय, प्रभू त्याला स्वतःच्या जवळ घेईल, त्याला स्वतःच्या सेवेसाठी निवडेल, त्याला ती सेवा देईल आणि त्याला ते मानाचं पात्र म्हणून देवाच्या राज्यामध्ये उंचावण्यात येईल. देवाच्या राज्यामध्ये उंचावण्यात येईल. योसेफ हा गुलाम म्हणून इजिप्तमध्ये गेला होता आणि तिथे पोटिफराच्या पत्नीने त्याच्याबरोबर वाईट वर्तन करण्याचा प्रयत्न केला, पण योसेफाने त्यापासून स्वतःला वाचवलं आणि स्वतःला शुद्ध ठेवलं. त्या अनितीमध्ये तो ओढवला गेला नाही, त्याने स्वतःला शुद्ध ठेवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की तोच योसेफ त्या मिसर देशामध्ये शासक झाला. दानिएल कैदी म्हणून तो दुसऱ्या देशात गेला होता. तिथे त्याला मांसाहारी अन्न खायला सांगितलं, बऱ्याच गोष्टी, पण त्याने प्रत्यक्ष नकार दिला. स्वतःला अनितीपासून दूर ठेवलं, अशुद्धतेपासून स्वतःला दूर ठेवलं, त्या तिकडच्या मूर्तीपूजा केली नाही आणि परिणाम काय झाला, तोच दानिएल स्वर्गाच्या राज्यासाठी मानाचं पात्र ठरलं, कारण त्याचा उपयोग प्रभूच्या सेवेसाठी झाला. आणि नवीन करारामधलं अतिशय सुंदर, आपल्या मनाला हेलावणारं असं उदाहरण म्हणजे संत पौल. संत पौल अशुद्धतेने भरलेलं पात्र, अनितीने भरलेलं पात्र, लोकांना छळायचा, ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा, त्यांची हत्या करण्याचाही त्यांनी मनात प्रयत्न केला होता, मनात त्याच्या आलं होतं. परंतु 9वा अध्याय प्रेषितांची कृत्ये आणि 15वं वचन, 9व्या अध्यायामध्ये त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा साक्षात्कार झालेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त
हनन्या संदेश त्याला म्हणतो की जा पौलाला जाऊन भेट, कारण तो माझं निवडलेलं पात्र आहे. आणि याच पौलाने आपली सर्व अशुद्धता अनिती बाजूला ठेवली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने ग्रहण केलेलं आहे. आपलं संपूर्ण जीवन, आपलं तन मन धन संपूर्ण परमेश्वराच्या सेवेमध्ये अर्पण केलं, संपूर्ण समर्पित झाला आणि आज तो स्वर्गाच्या राज्यामध्ये, देवाच्या राज्यामध्ये मानाचं पात्र ठरलेलं आहे. मानाचं पात्र. आणि म्हणून हे देवाचं अभिवचन आहे, ती आपल्यासाठी आशा आहे की जरी तुमच्याकडे ही अशुद्धता आहे ना, तरी सुद्धा माझ्या जवळ या. तुम्हाला स्वच्छ धुवून निर्मळ करणारा मी परमेश्वर आहे. आणि तुम्ही हलक्या कार्यासाठी वापरले जाणारे पात्र बनू नका, तर माझ्या सेवेसाठी, माझ्या राज्यासाठी उंचावले जाणारे मानाचे पात्र बना. प्रियांनो, मंडळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेवा असते. काहींना ती मिळते, काहींना नाही मिळत. पण म्हणून वटवट करणं, बडबड करणं, हे करणं, ते करणं, हे कशाचं प्रतीक आहे? अशुद्धतेचं. अशुद्धतेचं. जे आहे प्रभूची इच्छा आहे. आपण अशा वेळेस स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं, स्वतःचं वैयक्तिक जीवन पडताळायचंय आणि मग प्रभूला म्हणायचंय की देवा, हा मी तुझ्यासाठी तयार आहे. मला देखील तुझं मानाचं पात्र बनायचं आहे आणि तुझ्या सेवेसाठी समर्पित राहायचं आहे. तर देव करो, प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना या अशुद्धतेपासून दूर ठेवो आणि प्रभूच्या सेवेमध्ये एक चांगला कामकरी, एक चांगला सेवक म्हणून आपल्याला निवड करो आणि त्याच्या राज्यामध्ये आपण मानाचं पात्र ठरवू. प्रियानो, मत्तय 5 आणि 8 या वचनात सांगितलं आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. आणि जर देवाला पाहायची आपली इच्छा असेल तर स्वतःतली मलिनता दूर करण्यासाठी रोज आणि रोज प्रयत्न करा. देवाचं वचन वाचा, प्रार्थना करा आणि प्रभूला शरण या. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अत्यंत थोर माझ्या सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव असो. हे प्रभू, आज खूप सुंदर वचन तू आम्हाला दिलेलं आहेस आणि ते आमच्या जीवनासाठी तू आशीर्वादित करत आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. देवबाप्पा, प्रभू परमेश्वरा, आमच्या जीवनातली सर्व मलिनता तू नष्ट कर प्रभू. हे मी तुझ्या समोर आहे प्रभू. आणि देवबाप्पा, तो ख्रिस्त, तो आमचा तारणारा आमच्या जीवनामध्ये कायम येऊ प्रभू. आणि तो आम्हाला या सर्व मलिनतेपासून शुद्ध करो, असं शक्ती, सामर्थ्य तू आम्हाला दे प्रभू. आणि तुझ्या गौरवी राज्यामध्ये आम्ही देखील मानाचं पात्र ठरावं, यासाठी तू आमची निवड कर प्रभू. हे देवबाप्पा, इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात देत आहोत. धन्य थोर महान परमेश्वर, आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या सर्वोच्च, सर्वश्रेष्ठ आणि अतुलनीय नावात ही प्रार्थना सादर करते, म्हणून तू आहे. आमेन.